वैदिक संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. मार्गदर्शन आहे. वेदशास्त्र संपन्न वेदमूर्ती श्री वैभवगुरुजी आपल्याला करते. जय श्रीराम. मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको या वेद स्मृती शास्त्रविमुनिवरैर्जुष्टासुखैकास्पदं दैवी संपदलंकृता भगवता श्रीशैन संरक्षिता या वर्णाश्रमधर्मसारवया कामार्थमोक्षप्रदा नित्या विश्वहितैषिणी जयतु साक्षी वैदिकी संस्कृती. हा जो हिंदू परिषदेने जो स्तुत्य उपक्रम राबवला आहे त्याचे पहिल्यांदा मी आभार मानतो. कारण की काय आहे, आताच गुरुजींनी आपल्याला पूजेविषयी माहिती दिली. पूजेविषयी माहिती दिल्यानंतर पूजा कशी करावी हे सगळं आपल्याला सांगितलं. पण हा जो पूजेमागचा जो शास्त्राधार आहे किंवा पूजा ही आपल्या घरात कुलदेवता जी दिलेली आहे त्या मागचं जे शास्त्रीय वैज्ञानिक कारण आहे ते आपण विसरत चाललो. आपल्याला हे वाटतं काहीतरी करून टाकायचं म्हणून करून टाकायचं, काहीतरी आपले पूर्वपार चालत आले आणि करून टाकायचं म्हणून आपण करून टाकतो. पण ह्याच्या मागचं शास्त्र जाणून घेण्यासाठी हा उपक्रम त्यांनी राबवला आहे. सगळ्यांना कळावं, पूजा कोणासाठी, सगळ्यांसाठी. त्याच्यात काही कोणी कमी लेख नाही. मनुष्य म्हणून जो स्वतःला मानतो त्या मनुष्यासाठी पूजा आहे. पूजा सुद्धा वेगळ्या वेगळ्या प्रकारची असते. आपण सगळं पाहणार आहोत. तर काय की मी एक आपण संवाद रूपी चर्चा करत आहोत. तर आपण दररोज ऐकतो टेलिव्हिजनवर किंवा मोबाईलवर ऐकतो की हिंदू संस्कृती, हिंदू संस्कृती, हिंदू धर्म असे वेगवेगळे आपण ऐकतो. समजा आपल्या नातवाने, पुतण्याने, भाच्याने आपल्याला प्रश्न विचारला की बाबा हिंदू संस्कृती म्हणजे काय, त्याचं महत्व काय, हिंदू संस्कृती म्हणजे काय, त्याच्यात वेगळं काय बाकीच्या संस्कृतीविषयी. तर त्याला सांगताना आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. आपल्याला काय आपल्यालाच माहीत नसते आणि आपण त्याला उत्तर देत नाही. आणि उत्तर दिल्यामुळे काय होतं, त्याच्या ठिकाणी अंधश्रद्धा निर्माण होते. आमच्याकडे पत्रिका पाठ लोक येतात, त्यांना सांगितलं मुलाचं लग्न होत नाही, त्यांना सांगितलं काही करत का उपवास, काही नित्य धर्म नाही म्हणतो, देव मानत नाही. ही भूषणाने सांगायची गोष्ट नाही. देव मानत नाही. देव मानत नाही म्हणजे काय मानत नाही, देव म्हणजे काय हेच आपल्याला माहित नाही. आपण देवपूजा करणार आहे पण देव म्हणजे काय हे आपल्याला माहिती का? कोणी उत्तर देऊ शकते का? देव म्हणजे काय? कोणी म्हणून राम, कोणी कृष्ण, कोणी प्रत्येकाचे नाव सांगा, इष्ट देव होते. पण देव हा जो शब्द आहे हा शब्दाचा आपण अर्थ पाहणार. त्याच्या आधी आपण हिंदू संस्कृती पाहू. सनातन मी आता जो श्लोक सांगितला त्या श्लोकामध्ये सगळ्या हिंदू संस्कृतीचं वर्णन आलं. आपली संस्कृती जी आहे 16 स्तंभावर उभी. 4 वेद, 4 साधना मार्ग, 4 आश्रम आणि 4 वर्ण. त्या 16 स्तंभावर आपली हिंदू संस्कृती उभी. 4 वेद म्हणजे कोणते? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. 4 साधना मार्ग म्हणजे काय की एकमेव आपली संस्कृती अशी की ज्याच्यामध्ये ज्याला जो पाहिजे तो मार्ग तो निवडू शकतो. कोणाला वाटते नाही मला पूजा करायला आवडत नाही, मी ध्यान धारणा करू शकतो, योगाचा मार्ग. कोणाला वाटते मी योग करू शकत नाही, मला नामस्मरण करायचं, त्याच्यासाठी भक्तीचा मार्ग. कोणाला वाटते मी योग करू शकत नाही, साधना करू शकत नाही, काहीच करू शकत नाही, मग त्याच्यासाठी काय, तर त्याच्यासाठी कर्म मार्ग सांगितला आहे. या सगळ्या वेगळ्या वेगळ्या मार्ग, 4 प्रकारचे मार्ग सांगितलेले. ज्ञान, भक्ती, कर्म आणि उपासना हे 4 साधना मार्ग. त्याच्यानंतर 4 आश्रम आहेत. 4 आश्रम कोणते? ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. आणि त्याच्यानंतर 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. हे आपण आजची आपण जाती वाचक घेतो. जाती त्याच्यात थोडा जात हा शब्द जो आहे संस्कृत आपली जात शब्दाचा अर्थ विविधता. आपण साप असतो, साप बघा, एखादा साप चावल्यानंतर आपण 5 दिवसांनी म्हणतो, पण तेच कोबरा जर का चावला लगेच जागीच म्हणतो. का म्हणतो? तर आपण काय म्हणतो, सापाची वेगळी वेगळी जात आहे. म्हणजे साप ब्राह्मण, वैश्य, शूद्र झाला का? जात शब्दाचा अर्थ आहे विविधता. इथं विविधता असतील तर जात शब्द आहे. हा वर्ण शब्द आहे. चातुर्वर्णी माझ्या पुस्तक म्हणजे गोष्टीची जात नाही, पण एक लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाली. पूजा म्हणजे काय, काहीतरी करून टाकायचं. तर त्याच्यापैकी हे 16 स्तंभावर आपली संस्कृती उभी. आणि मनुष्यत्वाचा किंवा मानवीय जीवनाचा जेवढा सखोल चिंतन आपल्या संस्कृतीने केलंय तेवढं कोणत्याही संस्कृतीने केलं नाही. सगळ्या संस्कृतीचं मी नाव घेत नाही, तर काही हे सांगत नाही, पण आपल्या संस्कृतीचं वर्णन हे करण्यासाठी सांगतो की आपल्या जीवनामध्ये आपल्याला वाटतं की
वानप्रस्थ आश्रम, संन्यास आश्रम म्हणजे काय, घर सोडून जायचं, सगळ्यांना त्यागायचं. आज सगळ्यांच्या जीवनामध्ये एक प्रश्न आहे महाराज, पैसे पण टिकत नाही, घरामध्ये कलह होतो, बायको भांडती, नवरा भांडतो, हे सगळे जे आपण प्रश्न मांडतो त्याच्यात काय हे कशामुळे आपल्या जीवनात आलं, तर आपण आपल्या जीवनातलं जे आपल्याला भगवंताने घालून दिलेलं स्वकर्म आहे त्याच्यापासून आपण विरुद्ध झालो, सोडून दिला आपण. आज आपण काय झालं माहिती का, घरी आई वडील उपाशी आहेत आणि बाहेर आपल्या पंक्ती चालू, सप्त्यावर पंक्ती चालू आणि आई वडील पुढे वृद्धाश्रम आहे. भगवंताने सांगितलंय काहीच करू नका, मी जे फक्त सांगितलंय महाभारतात ह्याचं सगळं वर्णन आलेलं आहे, फक्त तुम्ही स्वकर्म करा. पूजेसाठी कशासाठी सांगायला की मी कर्म मार्गावर येणार आहे. स्वकर्माचा अनुष्ठान, स्वकर्मे निधनम स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहा. भगवंताने आपल्याला जो वर्ण जे काय जे संप्रदाय घालून दिलाय त्या संप्रदायानुसार चालणं हाच आपला धर्म आहे. वेगळं करायची गरज नाही. आज आपण तांत्रिक मांत्रिक कोणी भस्म काढून देतो, कोणी लिंबू, या सगळ्या मार्गात कशामुळे लागलो तर आपण आपला स्वकर्म स्वधर्म सोडलाय. हिंदू संस्कृती, हिंदू धर्म म्हणजे काय सामान्य धर्म नाही. वेदाने आपल्याला सगळं, पण आपल्याला जाणून घ्यायची हे नाही, इच्छा नाहीये, कारण की आपण त्याच्याकडे पाहतच नाही. आपण आपल्या डोळ्यात सगळ्यांचं लक्ष कशावर, पॅकेज. आपण काय अर्थवान झालो, अर्थ केंद्रित झालो, फक्त पैसा पैसा पैसा. पूजा केल्याने पैसा मिळतो का, आपण देवाकडे कशासाठी जातो का, काहीतरी माझ्या जीवनात जर काही अडचणी आल्या तर मी देव करतात. तर हा मुळात हा जो मनातला संभ्रम आहे की जीवनामध्ये दुःख आल्यानंतर देवाकडे जायचं, तर सुख दुःख देव देत नाही हे मी सांगत नाही. अध्यात्म रामायणात रामचंद्राने सांगितलंय, सुखस्य दुःखस्य नको विदाता परोददाती बुद्धिरेषा अहं करोमि वृथा विमानः स्वकर्म सूत्र गतितो हि लोकः. मला माझ्या जीवनात जे सुख मिळतं, मला जे माझ्या जीवनात दुःख मिळतं ते माझ्या कर्माचा प्रभाव. भगवंत आपल्याला सुख दुःख देऊ शकत नाही. तुमचा दुसरा प्रश्न मला देऊ शकतो, महाराज देव करायला कशासाठी, तर तेच कारण आहे की जीवनामध्ये सुख दुःख येतच असतात. आपण सगळ्यांनी शब्द ऐकलाय, त्या पंचोपचाराची षोडशोपचार पूजा आहे, त्या पूजेच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगणार आहे की किती सखोल वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला हे काम केलेलं आहे. तर पूजेकडेच येतो, कारण की आपले साधना मार्ग सांगितले मी पहिले, भक्ती ज्ञान कर्म आणि उपासना, त्या कर्मामध्ये ही पूजा होते. तर पूजा करताना आपण काय पहिले आचमन करतो, गुरुजीने सांगितलं आचमन करतो. आचमन करताना आता तिथे भगवंताचे नाव आहे, भगवंताचे म्हणजे कोणाचे, विष्णूचे नाव आहे. मग आपण काय खटला करायचा का, महादेव आकाशात पतितंतोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. तुम्ही कोणत्याही देवाची उपासना करा, ती देव उपासना कोणाला जाऊन मिळते, ती पूजा कोणाला जाऊन मिळते, ती भगवंताला मिळते. आपण भागवतामध्ये पाहू शकता, आता आपण सर्व काम मोक्ष काम इंद्रिय भक्ती योगेन यजेत पुरुषम परम. तुमच्या मनात इच्छा असेल तरी तुम्ही भगवंताची करा, काही इच्छा नसेल तरी भगवंताची उपासना करा, आणि मोक्ष कामाची जरी इच्छा असेल तरी तुम्ही भगवंताची उपासना करा. कारण की काय, तो परमपुरुष आहे. परमपुरुष म्हणजे काय, तर ते ब्रह्ममाया. सगळे वेदांत ऐकवतात सगळीकडे. तर ब्रह्ममाया काय, या सगळी सृष्टी काय आहे, तर ती दोन ब्रह्म आणि मायेपासून निर्माण झालेली. ब्रह्ममाया म्हणजे काय, निराकार. आपण शब्द ऐकले आता, समर्थांची ओळी ऐकली, तसं माया, ही माया आणि ब्रह्म ऐक्य झाल्यानंतर ही सृष्टी निर्माण झाली. ही सृष्टी निर्माण कशी झाली, तर ही सृष्टी पंचभूतापासून निर्माण झाली. आकाश वायू, आकाशात वायू हो वायू वायू अग्नी अग्नी आपा अद्वैत पृथ्वी, त्या पंचमहाभूतापासून ही सृष्टी निर्माण झाली. त्या पंचमहाभूताला सृजन करणारे परमात्मा आहे, ब्रह्म आहे. त्या ब्रह्माचे काय, तर देव काय, लक्षात ठेवा का, देव काय हे समजून सांगायचं तुम्हाला. देव कशाला म्हणतात, मी देव मानत नाही, देव मानत नाही म्हणजे काय मानत नाही हे तुम्हाला कळायला पाहिजे. ते ब्रह्मा आणि माये या दोघांचे म्हणून 5 गुण आहेत सृष्टी, तुम्हाला दिसते. अस्ति, भाती आणि प्रियत्व, आणि नाम आणि रूप हे मायेचे गुण. आपल्याला दिसतं फक्त नाम आणि रूप. छोटा दृष्टांत देतो, जास्त वेळ देत नाही. आपण सगळेजण बसनी प्रवास करता, बसनी प्रवास करत असताना कुठं पंढरपूरला जायचं असेल यात्रेच्या वेळेस, तर तुम्ही पाहता तुडुंब गर्दी असते, बस पूर्ण भरलेली असते, तरी आपण त्याच्या ढकलून मागून कसं तरी चढतो. आणि चढल्यानंतर प्रत्येकाच्या मनात हा विचार असतो, जेवढे असतात त्याच्यात मला जागा मिळाली म्हणून इकडं पाय तिकडं पाय तिकडं पाय असं पाहिल्यानंतर एक सीट त्याला रिकामं दिसतं. तो म्हणतो आता जाऊ दे, रिकाम नाही. लोक म्हणतात आम्ही बसलो नसतो का, नाही मला जाऊ द्या म्हणजे. तो
तो तिथं जातो आणि तिथं गेल्यानंतर काय दिसतं की एक 10 रुपयाची दस्ती ठेवली आहे. मला सांगा किती मोठा कलेक्टर काही मंत्री असतात, ती दस्ती उचलून बसू शकतो का तिथं? काय किंमत त्या दस्तीची? 10 रुपये. अशा 100 दस्ते आपण त्या ह्याच्यावर ठेवू शकतो. पण काय त्या दस्तीच्या ठिकाणी असलेलं अस्तित्व, ते अस्तित्व त्याचं वजन निर्माण करतात. ते अस्तित्व गुण कोणाचं? हा ब्रह्म्याचा आहे. तर हा अस्तित्व हा जो भाव आहे ना, हाच देव. न देवो विद्यते काष्ठे न पाषाणे न च ब्रह्म एक भावो हि विद्यते देवः तस्मात् भावो हि कारण. दगडामध्ये मी सांगत नाही का, दगडामध्ये लाकडामध्ये कुठेही देव नसतो. कुठेही देव आपल्या आतमध्ये. आपण जशी भावना करू, म्हणून भागवतामध्ये मस्त चांगला शब्द आहे, यम भाव योग परिभाव ब्रह्मसुरी वाचा. भगवंता तुम्ही कसे, ब्रह्मदेवाने सांगितलं भगवंता तुम्ही कसे, जसा भाव असेल तसे तुम्ही होता. म्हणून जेव्हा भगवंताला महाराज भगवंत गेले तर भगवंत कोणाला कसे दिसले हे 9 रसामध्ये सांगितले. मनला शरीर श्रीनाम स्वरमूर्तिमान. कोणाला कसे दिसले? मनला अशनिधी, जे मंद होते युद्ध खेळायला आले, त्यांना वाटतं साक्षात नियम आलाय तो. मल्लाना शरीर धृणांग बरमलो, जे राजे होते त्यांना वाटतं चक्रवर्ती सम्राट आला. ज्या स्त्रिया होत्या त्यांना वाटतं साक्षात कामदेव आला. सगळं सांगत बसत नाही. ज्याचा जसा भाव असतो तसा त्याला देव प्राप्त होतो. मग भाव महत्वाचा आहे. लोकांनी ह्याच्यात नियम आपोआप काय काढला, आपला भाव शुद्ध पाहिजे. कृती कशी असते तर चालू. म्हणून चप्पल घालून महादेवाला पाणी घालायला जाते. विरोध करायचा नाही, जरूर करा. पण काय असतं, प्रत्येक गोष्टीचे प्रत्येक धर्माचे काही नियम असतात. ते नियम राखून जर का आपण ते पालन केलं तर त्याचं 100% फळ मिळतं. आपल्याला काय वैदिक धर्मानुसार फळ तर पाहिजे, पण आपल्याला कृती कशी करायची ते ह्याच्यासाठी काय की प्रत्येकाचा अधिकार असतो आणि त्या अधिकाराचे काही नियम. मला सांगा, आपल्याकडे संध्याकाळी लाईट जाते, लोड शेडिंग, लाईट गेली आपली तर आपण लगेच टीव्हीवर चढतो का? कसं काय गेली म्हणून वायर लावतो का? आपला तो अधिकार नाही. आपल्याला माहित नाही कोणतं वायर कुठं लावायचं. आपल्याला त्याच्यातून धोका होऊ शकतो. गुरुजींनी आता सांगितलं ज्याचा अधिकार असेल तरी मंत्र म्हणावे. त्याच्यानंतर हा अधिकार म्हणजे काय? आपल्याला वाटतं आपल्यावर अन्यायच केलाय, स्त्रियांवर अन्यायच केलाय, वेदमंत्र म्हणायचे ना म्हणजे आपल्यावर अन्याय केलाय, आम्हाला कमी लेखतंय. तसं नसतं. प्रत्येकाचा अधिकार वेगळा असतो. अधिकारानुसार त्याला साधन दिलेलं. तर वेदमंत्र काय? जसं 130 आपल्या घरात सुद्धा वीज असते आणि डीपी मध्ये सुद्धा वीज असते. पण आपण आपल्या घरातले बटन टाकायला घाबरत नाही, पण डीपीचं बटन टाकायला घाबरतो का? तर त्याचा आपल्याला माहित नाही, त्याचा उपयोग कसा करायचा माहित नाही. आपला शरीर त्याच्यासाठी योग्य आहे की नाही हे आपल्याला माहित नाही. आपण हात लावायचा, करंट बसायचा, जागेत असतो, काही फायदा आहे का? म्हणजे करायला गेलं एक दुसरं झालं एक. तसं वेदमंत्राचा अधिकार सगळ्यांना कोणाला आहे तो उपनयन झालं पाहिजे, संस्कार झाले पाहिजे. म्हणून 16 संस्कार आहे. संस्काराने काय होतं, देह हा काय आपलं देह तो काय सगळं सांगितलं नाही, सगळं सांगत होता नाही. त्या देहाला संस्कारित करणं म्हणजे काय? उपनयन. म्हणून त्याला द्विज म्हणतात. 2दा जन्म होतो, त्याचा उपनयन संस्कार. आधीच्या काळात 3 वर्षाचा उपनयन संस्कार होता, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. म्हणून 2 लोक पहा बऱ्याच जणांना गळ्यात चांगले असते. हा संस्कार जो दिलाय हे काय संस्कार आणि काय होतं की जे त्याज्य ते सुद्धा ग्राह्य होतं. एक छोटं उदाहरण देतो. आपण सगळे घरी पोहे खात असतात, पोहे खाताना सगळेजण. तर पोहे खाताना तुम्हाला कधी लिंबू वाढतो. लिंबू कसं खाता होतो? डायरेक्ट आणले की तोंडात टाकतं का? पोह्यावर पिळतात. तर पोह्यावर पिळल्यानंतर त्याचा रस निघून गेल्यानंतर तुम्हाला तसंच खाता का? उरलेलं ताल पाहून टाकता का? टाकून देतात. तेच जर का आपण लिंबाचं लोणचं तयार केलं, लिंबाचं लोणचं कसं खातात? काय टाकून देतात त्याच्यात? म्हणून त्याला आचार शब्द आहे हिंदीमध्ये. तो आचार करतो. आचार कसा म्हणतो? संस्कार आणि जे त्याग ते सुद्धा ग्राह्य झालं. त्याच्यासाठी 16 संस्कार सांगितले. आपल्या विषयानंतर मी सांगायला गेलं तर खूप आहे. तर हे भाव म्हणजे देव. आपल्या जीवनातला आपल्या शरीरातला जो भाव आहे, मग हे काय? तर आपण भागवत मुळात सांगत नाही आणि भागवताच्या सगळ्या गोष्टींचा उलगडा आहे. भागवतात सगळं सांगितलंय. पहिल्या श्लोकात तुम्हाला सांगतो कोणाला देव मानावं. देव कोणता? सच्चिदानंद रूपाय. सच्चिद शब्दावर बोलत नाही, आनंद. आनंद म्हणजे परमात्मा. आणि या जीवनात सगळे जेवढे बसले तुम्ही बाहेरचे सगळे पशु पक्षी, या सगळ्यांची धडपड काय? तुम्हाला आनंद पाहिजे.
जीवनामध्ये कोणत्याही भाषेत कोणतीही भाषा घ्या, जेवढ्या काही 200-300 भाषा असतात, दुःखाला विरुद्धार्थी शब्द आहे सुख, सुखाला विरुद्धार्थी शब्द आहे दुःख, पण आनंदाला विरुद्धार्थी शब्द कोणत्याही भाषेत नाही. कारण की आनंदाचा विरोध होऊ शकत नाही, कारण की आनंद म्हणजेच परमात्मा. अहो आपण गुलाबजामुन खातो, आपण समजा सांगितलं की बाहेरून मला आनंद प्राप्त होतो, देव कसा निर्माण होतो हे सांगतो की मला जर का वाटतं की मला बाहेरून आनंद प्राप्त होतो, तर गुलाबजामुन जर का आनंद मिळत असता तर ज्याला शुगर झाली त्याला सुद्धा आनंद व्हायला पाहिजे होता की त्याला दुःख होतं, त्याला गोळ्या आठवतात, नाही बाबा दुःख गोळ्या. म्हणजे गुलाबजामुन मधून आनंद येत नाही, आनंद माझा तो मला येतो. म्हणून ब्रह्मसूत्रामध्ये एक सूत्र देताना एक उदाहरण दिले, ते सूत्र असतं बघा, ते सूत्र हा सगळ्याचा काय होतं, त्या हाडाचा तुकडा त्याच्या दाढीत घुसतो आणि त्या हाडातून त्या दाढीतून रक्त येईल सुरू होतो. त्या कुत्र्याला वाटतं की हाडातूनच रक्त येईल, अजून जगत रक्त कोणाचं असतं स्वतःच, त्याला वाटतं हाडातून आलं. तसं आपण बाहेर आनंद शोधतो आणि आनंद आपल्यातच, आणि मग आनंद आपल्यातच आहे. म्हणून काय आहे की भगवंताने आपल्याला जन्म दिला. हा जन्म दिला म्हणजे जीवनामध्ये तुम्ही संसारात आलात की संसारात दुःख ठरलेलंच आहे. संसारात दुःख नाहीये, संसार म्हणजे दुःख आहे. आणि प्रत्येकाला दुःखाचे निरसन करायचं. प्रत्येकाला तुमच्या सगळ्यांना कोणाला विचारलं, अहो मला सांगा की तुमच्या जीवनामध्ये प्रत्येकाला आनंद पाहिजे, सगळ्यांना आनंद पाहिजे. किती दिवस राहायला पाहिजे आनंद तुमच्या जीवनात? कधी यावा कधी जावा, असं काय तुम्हाला कायम आनंदी राहायचं. तर हे कायम आनंदी राहण्यासाठी काय, त्याच्यासाठी ती आपली उपासना घालून दिली. पण लोक आज तत्वज्ञानाकडे लोक याकडे, त्याच्यात काय की आपल्याला जो घालून दिलेला मार्ग आहे त्याचीच आपण उपासना करावी, जे आपल्याला घालून पूजा पाठ जो कुलधर्म कुलाचा. म्हणून आपल्या कुलाला एक कुलदेवता दिली. कुलदेवता म्हणजे काय असते, पूजा करायच्या आधी देव काय हे तर समजून घ्या ना. पूजा करताना आता नेहमी गोष्टीने सांगितलं षोडशोपचार, ज्यांना माहित नव्हतं ते सुरू करते, जे काहीच करत नव्हते ते सुरू करते. पण शेवटी मनात हा प्रश्न येईल की नेमकी हे काय. तर ह्या सगळ्याचा विचार करण्यासाठी आपल्याला भाव जागृत करण्यासाठी मग हा देव आपल्याला कळायला पाहिजे. तर हा देव कळण्यासाठी काय आहे, म्हणून योग भाव योग परिभाव भाव योग भागवतात सांगितलेले. आपला विषय चालू की जे मग आनंद जो प्राप्त होतो देव, कुलदेवता जी आपल्याला घालून दिलेली आहे. ही कुलदेवता म्हणजे काय आहे, तर प्रत्येक गोष्टीचे आपले ऋणानुबंध असतात. ऋणानुबंधाशिवाय काहीही काम होत नाही. छोटं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही एखाद्या गोष्टीकडे पत्रिका पाहायला गेला जातात, त्या गोष्टीचा अनुभव असतो. 10 लोकांनी तुम्हाला सांगितलेलं असतं की नाही ते सांगितलं काम झाले बरं का, पण आपण त्यांच्याकडे जातो ना आपलं काम होत नाही. व्यापारिक दृष्टिकोनातून तुम्ही पाहू शकता का होत नाही. लगेच तुम्ही म्हणता त्या गोष्टीला काही येत नसेल, शिकलेलं नसेल होतं त्याच्यासाठी. आणि एखादा सामान्य माणूस असतो दारावर जाणार भिक्षा मागणार, तो तुम्हाला सांगतो बाई तुझं हे काम होईल आणि ते होऊन जातं. म्हणजे आपण मराठीत म्हणे कावडा बसायला खाली तुटायला असं म्हणतो. हे काय तर त्या माणसाचे माझे ऋणानुबंध आहे. तसं देवता ही सुद्धा एक जीवच. 10 अश्वमेध घेतले गेल्यानंतर इंद्रपद प्राप्त होतं. राजाचं चरित्र आपल्याला माहिती आहे. 10 अश्वमेध केल्यानंतर ब्रह्मपद प्राप्त होतं. हे सगळे जे देव आहेत ते काय जीव आहे. त्यांनी तपश्चर्या केली आणि ते पद प्राप्त करून घेतले. हे पद प्राप्त करून घेतल्यानंतर तेच तर जीव आहे. त्यांच्याही मनात काही द्वेष वैर भावना असणारच नाही. इंद्राला आपण पाहतो, इंद्राने किती हे केलं. तर ह्या सगळ्या भावना तसेच त्या कुलदेवतेशी आपले ऋणानुबंध. आज आपलं काय झालंय, आपण कुलदेवता सोडून सगळ्या देवतेची पूजा करायची. आपली कुलदेवता दिवसेंदिवस बंद आहे, तिला पाणी घालत नाही, काहीच नाही. आणि बाहेर देव सगळे 4 धाम यात्रा केली, काहीच राहिलं नाही. बद्रिक आश्रमापासून ते कन्याकुमारीपर्यंत. पण घरचा देव असा. ही कुलदेवता म्हणजे काय, छोट्या छोट्या तुम्हाला गळावर म्हणून उदाहरणाने सांगतो. एका गावात एका माणसाच्या घरी लग्न होतं. सगळे लोक जमले, आत्या मामा काका मावशी सगळेजण आले. संध्याकाळी काय आधीच्या काळात लाईट नव्हती, बाहेर येऊन कसले लोड शेडिंगच्या दिवस सगळेजण गप्पा मारायला. त्यामुळे काय झालं, त्या घरातला एक व्यक्ती होता, त्या व्यक्तीचा काहीतरी गाडी सटकली ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्यानंतर लोक जमा झाले, अरे कोण आहे काय कसं काय अंधारात काही दिसलं नाही, बरंच पाहिलं तर असे म्हणजे आमचं ते त्यांचा मुलगा आहे, हा त्यांचा मुलगा आहे हा दोषींचा मुलगा आहे. हा
जोशींचा मुलगा गाडीवर पडला हे शब्द जेव्हा ऐकायला जाते तिथं 10 बाया बसलेल्या असतील. कोणी जो पडलाय त्याची कोणी आत्या असेल, मावशी असेल, मामी असेल, काकी असेल, कोणी आई असेल. जेवढ्या लवकर आई धावत येते तेवढ्या लवकर आत्या, मावशी, मामा येते. का? आई सगळं काम करून देते. आत्या मामा पहिले पाहते लाईट कुठं आली का, काही का, थोडा हळू काय पडलाच येणार काय होईल. पण आई जेवढ्या लवकर धावून जाते तेवढी बाकीची की आई म्हणजे आपली कुलदेवता. जे इतर देवतेची तुम्ही उपासना करा पण उपासना माणसं हातचं सोडून अहो किती सोपे मार्ग सांगितले. प्रत्येकाला सिद्धी प्राप्त आहे हे प्राप्त करायची. कोणाला पैसा कमवायचा आहे, कोणाला गाडी घालून पैसा काढायचा, प्रत्येकाला पैसा सगळ्यांची इच्छा येते नाही. भगवंताने सांगितलं काहीच करू नका. मी तुम्हाला स्वकर्म घालून गेले. स्वकर्मी सिद्धी प्राप्त होती. स्वेते कर्माच्या विरता संसिद्धी लभते नरः. भगवद्गीता वाचताना आपल्याला सगळ्या कर्माचा उपदेश केला. स्वकर्म घालून दिले. मी कोण आहे, माझा वर्ण काय आहे, आपण सगळा अभ्यास करून मी सांगत नाही. हे सगळं सांगितल्यानंतर आपण आपला अभ्यास करायचा. मी कोण आहे, मी स्वतःला विचारावं. म्हणून सांगितलं की ओहम तत्सविदं ज्ञानं वै कर्ता अस्य विद्यते उपादान किमस्ति विचार्य सोयमी पुरुषः. दररोज रात्री झोपताना आपण हा विचार केला तर कोण आहे मी, कुठून आलो, कशासाठी आलो, हे कारण काय. हे सगळं जे माझा मुलगा, माझी आई, माझे बाप, हे माझं करतोय, हे माझं म्हणजे काय, त्याच्यातून मला काय प्राप्त होते. ममत्वातून दुःख प्राप्त होते. मला पाहिजे सुख आनंद पण मला प्राप्त होतोय दुःख. त्याचं कारण काय. त्या सगळ्याची निवृत्ती मी थोडा विषय दाखवतोय का त्यांनी षोडशोपचार सांगितले पण हळूहळू त्याच्याकडे येतो. कारण की मनातले तुमचे एक संभ्रम आपले प्रश्नोत्तर कार्यक्रम होणार होते पण जे निर्माण झाले माहीत नाही प्रश्न ते तरी निर्माण होते त्याच्यामुळे. तर ह्या गोष्टीमुळे काय झालं की ह्या सगळी कुलदेवता, ह्या कुलदेवतेची आपल्याला उपासना सांगितली. तर ह्या कुलदेवता काय तर 5 प्रकारचे देव तुम्ही जगात कुठेही जा जे हिंदू धर्म मानतात त्यांच्या घरातले 5 देव मुख्य असतात. त्याचेच अवतार उपअवतार झाले. गणपती, देवी, महादेव, विष्णू आणि सूर्य. कोणाचाही कुलदेव पहा ह्या 5 पैकी कोणातरी अवतार असतात. खंडोबा म्हणा, काही म्हणा, सगळं ह्या 5. ते 5 देवता काय आहे तर पंचमहाभूतापासूनच ही 5 देवता आहे. हे सगळी सृष्टी जी झाली ती पंचमहाभूतापासून आहे. म्हणून एकेका महाभूताच्या प्राचुर्याने सृष्टी निर्माण होतात. आता जी आपण सृष्टी राहतो त्या सृष्टी जगतत्वाच्या नावाच्या प्राचुर्याने निर्माण झाली. म्हणून पृथ्वीवर 25% का 30% जमीन आणि 75% पाणी माझ्यामध्ये. मला काय त्याचा हे नाही पण की जास्त पाणी कशामुळं तर जलतत्वाच्या आधिक्याने ही पृथ्वी निर्माण झाली. तर ह्या जलतत्व जे पंचमहाभूत आहे त्या पंचमहाभूतांची उपासना व्हावी म्हणून शंकराचार्य, जगद्गुरु शंकराचार्यांनी आपल्याला पंचायतच घालून दिली. हे देवीचं जे आहे त्याच्यामध्ये काय उत्पत्ती, स्थिती, लय, निग्रह आणि अनुग्रह. गुरुजींनी पहिल्यांदा सांगितलं गणेश पूजन करायचं, गणपतीचं पूजन करायचं, विघ्न निवारण करतो. महादेव करत नाही काय विघ्न निवारण, विष्णू करू शकत नाही. गणपतीच का तर गणपती ही अनुग्रहाची देवता आहे. कोणत्याही गोष्टीचा काही गरज असलं की पहिले आपण आराखडा मांडतो. मला सप्ताह करायचा, मला घरी कार्यक्रम करायचा की काय केलं पाहिजे, कोणाचे आशीर्वाद घेतले पाहिजे, पुन्हा आपल्याकडे कुलदेवतेला सगळे काय प्रत्येक गोष्टी आपल्याकडून शक्य नसतात. आपलं जेवढं सामर्थ्य नाही. काही दृष्ट, अदृष्ट, आदिभौतिक, आदिदैविक ते सगळे येत राहतात. तर ह्या सगळ्यासाठी काय तर काही दैवी शक्तीची कृपा पाहिजे, तर त्याच्यासाठी अनुग्रह पाहिजे. त्याच्यासाठी गणपतीची उपासना सांगितली. त्याच्यात ते जे आदित्य म्हणजे उत्पत्ती ब्रह्मदेव करतो. ब्रह्मदेव आपल्या सगळ्यांना माहिती शाप आहे त्याची उपासना. म्हणून उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या ठिकाणी आदित्य म्हणजे बऱ्याच लोकांचा समज आहे की सूर्य आहे पण आदित्य म्हणजे जो आद्य जो पहिल्यांदा निर्माण झाला पुरुष तो ब्रह्मदेव. म्हणून ते उत्पत्ती. दुसरं स्थितीचं कोण करतो विष्णू. तिसरं लय, उत्पत्ती स्थिती लय, लयाची देवता कोण आहे भगवान शंकर. त्याच्यानंतर निग्रहाची देवता कोण आहे देवी आणि अनुग्रहाची देवता भगवान गणेश. म्हणून कलौ चंडी विनायक जीवनामध्ये कलयुगामध्ये चंडी आणि गणपतीची उपासना जास्त करा सांगितलं. समर्थाने आपल्याला सांगितलं आज बोलत. तर ह्या अशा 5 देवतेचे पण हे 5 देवता काय तर आपल्या हातासारखे आपला हात एकच असतो पण ह्याच्यातून 5 निर्माण झाले. पण आपण म्हणतात काय म्हणतो बोट दाखवतो खाद्य म्हणतो की नाही. खाद्य म्हणजे हे 5ही बोट आणून शिवतो. म्हणजे आपल्या देवतेची आपण कोणाची उपासना केली, कुलदेवतेची उपासना केली ते सगळ्यांना प्राप्त होणार आहे. असा भेदभाव करू नका. हा देव कनिष्ठ
इथं हा ते उच्च ते तिकडचा आहे असा आहे काहीच नाही. तर ही जी उपासना ह्या पंचदेवतेची उपासना आहे. आता मी षोडशोपचार करायचो म्हणजे त्यांनी सांगितलं की आचमन करा, विष्णूचे नाव घेतले, विष्णूचं नाव तर आपल्याला सांगितले अकाम सर्व काम वा मोक्ष काम उदाहरण. त्याच्यात पहिले जे 3 नाव आहेत त्या 3 नावाचं फार महात्म्य. केशवाय स्वाहा, नारायणाय स्वाहा, माधवाय स्वाहा. त्याच्यामध्ये सगळ्या जीवनाच्या ज्या आपल्या समस्या त्या सगळ्या आल्या. काय माणसाला किती सुख भेटलं, किती काही पैसा भेटला, धनधान्य भेटले, आपल्या संस्कृतीने नाकारलं नाही. ते भेटलंच पाहिजे, ते प्राप्त केलंच पाहिजे. प्रयत्नवादी संस्कृती आपली रडत बसायला सांगत नाही, पण ते प्रयत्न सुद्धा प्रारब्धाला मानून करा असं मानते फक्त. तर ह्याच्यासाठी मग काय सांगितलं ते की आपल्याकडे 4 पुरुषार्थ दिले: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. किती तुम्ही पैसा तुम्हाला किती बंगले बांधले, जागा घेतल्या, काही घेतल्या, तर एक गोष्ट मात्र नक्की आहे की आपल्याला एक दिवशी जायचं, प्रत्येकाला जायचंय. तुमच्या सांगण्यात पाहण्यात असा कोणी माणूस आहे की नाही बाबा त्याचा बंगला होता, जाताना तो बंगला सोबत घेऊन गेला स्वर्गात. बरं, एक 500ची नोट, काही 1 ग्रॅम सोनं काही घेऊन जाऊ शकत नाही माणूस. एक ना एक दिवशी आपल्याला सगळं सांगितलं. त्या 3 शब्दामध्ये सगळं सांगितलंय. केशवाय स्वाहा, केशव, त्याच्यामध्ये के म्हणजे ब्रह्मदेव, त्याची उत्पत्ती संस्कृतनुसार सांगत नाही विषयवाडा. के म्हणजे ब्रह्मदेव, श म्हणजे विष्णू आणि केशव म्हणजे महादेव. आपल्या जीवनामध्ये काय आहे, प्रत्येक गोष्टीचा आपल्याला मनात इच्छा असतात, वासना असतात, त्या वासना आपण पूर्ण केल्या पाहिजे. त्याच्यासाठी काय सांगितलंय तर काम नावाचा उपासना सांगितले, काम नावाचा पुरुषार्थ सांगितलाय. काम म्हणजे काय, मनातल्या वासना, कोणती वासना असेल त्या तुम्ही पूर्ण कराव्यात. पण बंधन काय झालंय तर धर्म आणि मोक्ष या 2 तटाच्या मधून वाहणारे अर्थ काम कधी जीवनात काही करते. म्हणून धर्माविरुद्ध उपदेशो भगवंत म्हणला काम सुद्धा माझं निघून गेलं, तशी धर्माला अविरुद्ध काम पाहिजे. आज बोलू नये पण बलात्कार जे होतात हे काय, आपण धर्म विसरलो. आपल्याला काय सांगितलंय काय, त्या धर्मात आपल्याला विसरण पडलं. हे धर्म अर्थ म्हणजे काय, पैसा, प्रत्येकाला संपत्ती मिळवायची, आपल्या संस्कृतीने कुठेही नाकारलं नाही. त्याच्यासाठी देवतेची उपासना आहे. पण त्याच्यासाठी देवतेची उपासना जरी असली तर मनात एक खंत ठेवायची. काय असतं लोकांचं की आपण एखादी उपासना करायला जातो, माझं लग्न होत नाही म्हणून माणसं महादेवाची उपासना करायला जातात. महादेव परत देत नाही गेले म्हणतात, महादेव परत देत 4 महिने झाले, 4 गणपतीकडे त्यांनी सांगितलं तिकडचा गणपती फार पावतो. त्या गणपतीला 4 वाऱ्या करत नाही, तो म्हणतो मी फळ द्यायला गेलो. नाही, देवी खूप चांगली माणूस तिची करायला. म्हणजे कोणत्या देवतेला आपण स्थिर राहून देत नाही. कशामुळे होतं की आपण आपल्या जीवनामध्ये, म्हणून जेव्हा भगवान हस्तिनापुरातून त्याला जाऊ लागले, आपले पुराण आपल्याला काय करतात, पुराण ऐकायचं म्हणजे नुसतं कथा रम्य काहीतरी मस्त भजन बिजन झालं, मस्त टाळ वाजला, सगळं मनोरंजनासाठी कथा नाहीये. आपल्या गुरुजीने जे सांगितलंय की 3 ह्याच्यानुसार आपल्याला उपदेश केलेला आहे. वेद आपल्याला सांगतो सत्य पद, सत्य बोल. वेदाला काही घेणं नाही, तुम्ही बोला नाही तर नाही बोला. पण आपल्या मनात प्रश्न आहे तो कशामुळे सत्य बोलायचं, कोणी बोलला. सत्यनारायणाची कथा का वाचतो आपण, मोडली त्या कोणी जे असते त्याला काय प्राप्त झालं, ही माणसाची वृत्ती आहे. ही माणसाची वृत्ती दाखवूनच जे वेदाने सगळं सांगितलं. सत्य बोला, वेदाने सांगितलंय सत्य बोल बाबा, बोलायचं बोल नाही नको बोल, वेदाला काही घेणं नाही. त्याच्यानंतर असतं श्रुती स्मृती, जे संकल्पात येणार आहे. स्मृती आपल्याला काय सांगते, सत्य बोलण्याने काय होतं, सत्यम वद, याचे 2 अर्थ होतात निवृत्ती. सत्यम वद, सत्य बोल, आणि जे सत्य ते बोल, मनात ठेवू नको, ते स्मृती सांगते. आणि पुराण आपल्याला काय सांगतात, श्रुती स्मृती पुराण. आपण संकल्प घेतो ना, पुराण आपल्याला उदाहरण देतात. सत्य बोलण्याने कोणाचं कल्याण झालं, राजा हरिश्चंद्राचं कल्याण झालं, युधिष्ठिराचं कल्याण झालं. एकदा असत्य बोलला, ते सुद्धा अर्ध सत्य, तर त्याला नरकाचं दर्शन घ्यावं लागलं. तर ह्याच्यासाठीच आपल्या श्रुती स्मृती फक्त ऐकून काहीतरी मनोरंजनासाठी कथा नाहीये. तर भागवतामध्ये सगळं ज्ञान सांगितले आहे. तर हे केशव नारायण, केशव नाव जे त्याच्यामध्ये 3 देवतेची उपासना आहे. त्याला नामी अभेद असतो, नामाचा अभेद असतो म्हणून त्यांचं नाव. दुसरं आहे नारायण, नराणाम अयनम नारायण, मनुष्याची गती. म्हणजे सांगितलं ना, प्रत्येकाला एक ना एक दिवशी जायचं, त्याला म्हणजे मोक्ष. ते मोक्ष आपल्याला प्राप्त. मोक्ष म्हणजे कोणता तरी लोक इथून जायचे, गाडी आहे असं नाही. मोक्ष म्हणजे आनंद प्राप्त, कायम आनंदी राहणं. आपला विषय चालू होता की जेव्हा कुंती माता भगवान श्रीकृष्ण हस्तिनापुरावर बागेला जाऊ लागले, सगळ्यांना विचारलं काय पाहिजे, कोणाला काही मागितलं.
कुंती मातेला विचारलं तुम्हाला काय पाहिजे? कुंती मातेने काय सांगितलं? हस्तिनापुर पाहिजे, राज्य पाहिजे, काहीच नाही. भगवंता मला दुःख देतो. आपल्या दृष्टीनुसार काय आहे कुंती माता? 60 पुत्री नाठी झाली असं वाटतं. काय मागितलंय? दुःख मागत असेल का? त्याचं भगवंताने विचारलं. भगवंताला आश्चर्य वाटलं, दुःख कशामुळे मागतील? थोडं सुख आलंय, मुलांनी राज्य मिळवलंय. तर त्यांनी सांगितलं की दुःख याच्यासाठी की दुःख जेव्हा येईल तेव्हाच मला तुझं स्मरण होईल आणि तुझं स्मरण मला निरंतर घडत राहावं म्हणून मला कायम दुःख प्राप्त व्हावं. तर हे सगळं सांगितलं तर हे कशासाठी सांगितलं? पण तुकाराम महाराजांचा एक अभंग मला सांगतो. प्रत्येकाला पूजेचे पाठ करायचे, पण मनात ही भावना कायम ठेवून द्या की मी पूजा करतो ही काही कामनेसाठी नाही. ही मला घालून दिलेले हा माझा आचार धर्म एक ना एक दिवशी तुमच्या जीवनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतो. संकल्प त्याच्यासाठीच आहे. कळालं का? भगवंत तुम्हाला पाहतोय. आईकडे आपण खायला मागणं आणि आईने स्वतः खायला आणलेलं ह्याच्यात फरक असतो. आपल्याला जे जिभेला आवडतं ते आपण आईकडे मागतो आणि आई जे आणून देते ते आपल्या हितच असतं. बुद्धी बिद्धी आपण हे करतो. तसं कुलदेवता ही आपली आई आहे. म्हणून ती जे देईल त्याच्यात तुम्ही समाधानी राहा. तिच्याकडे जरूर मागणं मागा, पण पूर्ण झालं नाही तर रोष करू नका. नाही हे लोक आता देव दान करते, तुला मंदिरात म्हणून करते, हे चांगलं नाही. तो सुद्धा आपल्या घरातला एक विभाग आहे. भागवतामध्ये सुद्धा धन म्हणजे काय? धन म्हणजे पैसा नाही का? 1-2 रुपयाची, 500ची, 1000ची नोट नाही, त्याला चलन म्हणते. खरं धन 14 प्रकारचं असते. सगळं सांगत नाही, त्याच्यात 3 सांगतो. धनानी भोमो पशवष्ट गोष्टी. सोम हे खरं धन आहे. सत्ययुगाची किंमत होती तीच आज कलियुगात आहे. पण 2007 ला जी 500ची नोट चालत होती ती आज चालत नाही, कारण की चलन आहे आणि आपण धडपड चलनासाठी चालू, आपण त्याला धन मानतो. दुसरा आहे माणसं घरातले. पुन्हा आपल्याकडे काही दुःखद वार्ता घडली तर आपण काय होतो? त्याच्याकडे निधन झाले. निधन म्हणजे काय? धन कमी झालं. धनाने भूमो पशवष्ट गोष्टी. गाई म्हशी द्विपाद चतुष्पादची गोष्टीने सांगितलं. हे द्विपाद चतुष्पाद म्हणजे काय? गाई म्हशी सुद्धा आपलं धन आहे आणि आपल्या देवता कुलदेवता हे सुद्धा आपलं धन आहे. आपल्या कुलाचं रक्षण करण्यासाठी ग्रामदेवता कुलदेवता हे कशासाठी दिले? आज तुम्हाला शास्त्राचं थोडं जाता जाता सांगतो. एखादा आपण व्यवसाय करायला एखाद्या गावात जातो, तिथं तो व्यवसाय चालत नाही, तिथून दुसऱ्या गावात जातो, तिथं तो व्यवसाय चालतो. हे कशासाठी? याचं एकच कारण आहे, आपण त्या ग्रामदेवतेची परवानगी घेतो. आपला जो नैवेद्य असतो, दररोज नैवेद्य आपण जी देवाला करतो ते दररोज देवाला दाखवलं पाहिजे. चटणी भाकरी काही बसल्या जागी करा. आपल्याकडे ती परंपरा होती. बाहेरून काही आणले की आजी आजोबा सांगायचे देवासमोर ठेवलं. ते काय मूर्ख नव्हते, त्यांना काय विज्ञान कळत नव्हतं, शिकलेले नसते तुमच्या एवढे. आणि शिकलेला माणूस जेवढा अनपढ असतो तेवढा आधीच्या काळात नव्हता. आपण सगळंच सांगून दिले. आपल्याला संस्कृती आपली माहित नाही, आपल्याला जाणून घेण्याची इच्छा नाही. आपल्याला फक्त हसी मजाक हे सगळे जे आहे त्याच्यामध्ये भजनामध्येच आपलं जीवन रंगून गेलं. म्हणून आपल्याला पूजा कळत नाही आणि जोपर्यंत हे गोष्टी करणार नाही तोपर्यंत तुम्ही पूजा करू शकत नाही. तुम्ही विश्व करू शकत नाही. मला जेव्हा पूजा करायची होती हे काम मी केलं, मी जाणून घेतलं तर काय करायची? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उठला पाहिजे. फक्त परिणाम काय आहे की हा प्रश्न उठल्यानंतर ते सोडून द्यायचं. आपण काय म्हणतो? मला उत्तर मिळालं नाही, हा धर्म स्वीकार, तो धर्म स्वीकारला, हे नाही. ते जाणून घ्या, पण जे पूर्वापार चालत आलं ते आवश्यक आहे. ह्याच्यासाठी सगळं सांगितलं, दुःख मागितलं. तर ह्या दुःख कशासाठी मागितलं? प्रत्येकाला सुखाचे असेल. कुंती मातेने जे दुःख मागितलं ते पण परमसुखासाठी दुःख मागितलं, संसारातलं दुःख मागितलं. पण भगवंताचं दर्शन तिथे घडल्यावर दुःख मिळणारच नाही. म्हणजे हे नारायण म्हणजे काय? नारायण नावाचं मोक्ष सांगितलं. हे माधव, मा म्हणजे लक्ष्मी. प्रत्येकाला लक्ष्मीची इच्छा आहे. हे सगळं सांगत नाही की केशव आचमन झालं, त्याच्यानंतर 24 नाव झाले, त्याच्यानंतर प्राणायाम. आपण प्राणायाम करतो. आज तर योगाचा म्हणजे लोकांनी खेळ म्हणतात. कोणी उलटं प्राणायाम करतं, कसं करतं, काही त्याला घेणं नाही. कोणी काय? पतंजली मुनींचा एक योगशास्त्र नावाचा ग्रंथ आहे. त्या योगशास्त्रात काय सांगितलंय? आसन, यम, नियम, आसन, ध्यान, धारणा, हे यम, नियम, आसन आणि प्राणायाम. पहिले आपल्याला स्थिर बसता आलं पाहिजे तर प्राणायाम करावा. वैज्ञानिकांनी सुद्धा हे मान्य केलं की आपण जर कसा प्राणायाम केला तर आपल्या मानसिक स्थिती बदलू शकते, आपल्या बुद्धीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. यम नियम पाळलेच पाहिजे तुम्ही माझ्या जीवनात. यम नियम म्हणजे काय? तितिक्षा असते, किती खायचं, रात्री दणकावून खाण्याला नसतं, सकाळी उठल्याने प्राणायाम करायला चालत नाही. प्राणायाम म्हणजे काय? सूर्य आणि चंद्र नाडीचं शोधन, त्याला जागृत करणं, माणसाच्या जीवनाचा उत्साह
वेद आपल्याला सांगतो अग्नी सोमात्मक जगत, हे जग जे चालतं ते अग्नी आणि सोमाच्या ह्याच्यावर चालतं. तेच चंद्र आणि सूर्य नाही, पिंडीचे ब्रह्मांडी जे आपल्याला सांगितलंय. आपल्या शरीरात सुद्धा 75% पाणी, 25% खाडी मांस आहे सगळं. आपल्या आईपासून येतं ते पंचीकरण आपल्याला पेशंट करून द्या. तर हे सगळं सांगितले. प्राणायाम सुद्धा कसा नियम पाळले पाहिजे. काय खायचं, कुठं खायचं, किती खायचं, कसं खायचं. युक्त आहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. युक्त आहार घेतला पाहिजे. किती खायचं, किती आज म्हणून आज काही भेटलं नव्हतं का, आज एकदम गुलाबजामुन भेटलो. आपल्याकडे काही म्हणजे मी ज्या आपला विषय सांगतो ते मनोरंजन करत करत सांगतो बघा. आपल्याकडे एक शब्द आहे, आपण कोणती चालत असेल आपण म्हणतो सावकाश होऊ द्या, सावकाश होऊ द्या. लोकांना आज असते की सावकाश होऊ द्या म्हणजे 3 तास जेवायचं मस्त पोटभर ढेकर आला पाहिजे. सावकाश शब्दाचा अर्थ आहे अवकाश आहे, सावकाश. आपल्या शरीरामध्ये 3 जागा असतात, एक पाण्याची, एक वायूची, एक अन्नाची. जेव्हा आपण अन्नाची पाण्याची जागा भरून वायूची जागा भरतो तेव्हा ढेकर येतो. आपल्याला वाटतं वा आता पोटभर झालं, हे शरीरासाठी घातक. सावकाश शब्दाचा अर्थ आहे, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा अवधान शब्द दिला. ते सगळ्या सावकाश म्हणजे काय, अवकाश. थोडा बाबा ठेवू काहीतरी जागा. आमची मंडळी म्हणून समजू नको हे सगळं सांगितल्यानंतर अवकाश आहे सह सावकाश हे सगळं सांग. ह्याच्यासाठी प्राणायाम करण्यासाठी काय तर यम नियम आसन प्राणायाम, त्याच्यासाठी शौचाचार, पोट साफ झालं पाहिजे. त्याच्यासाठी सगळं सांगितलं. कधी उठायचं, सूर्योदयाला उठतो आणि मन माणसाचा स्थिर नसतं तसा प्राणायाम करतो. त्याच्याने काय होईल, त्याच्याने रोग वाढतो. मग हे प्राणायाम सगळं सांगितलं. त्याच्यानंतर संकल्प, गोष्टी सांगितला संकल्प. मी कोणत्या क्षेत्रात राहतो त्या देवतेला सांगावं लागतं ना. तुम्ही एखाद्याच्या घरी अतिथी म्हणून गेला, विचारतात लोक कुठून आला, काय काय संबंध. सगळे संबंध देवतेला. हे पूजा किंवा आपल्या जेवढे काही शतचंडी, नवचंडी हे सगळे काय माहिती का तुम्हाला, ही कृतज्ञता व्यापन. त्या देवतेशी, निसर्गाशी आपण कृतज्ञता व्यक्त करू. भाव शब्द जो आहे ना तो कृतज्ञता अर्थाने वापरला. त्याच्यात संकल्प घेतला. मी आज उद्देश मागे आपण हे आता तिथी नक्षत्र योग करणे असं सगळं सांगितलं. त्याच्यानंतर द्विपाद चतुष्पाद सगळ्या इच्छा मागितल्या. मग आत्मना हा शुद्धी स्मृती पुराणोक्त फलप्राप्ती हे सगळं भेटणारच आहे. हे सगळं संकल्प सांगितला. त्याच्यानंतर काय सांगितलं, संकल्प झाल्यानंतर गणपती पूजन सांगितलं. आता गणपती पूजन आपल्याला सगळ्याला झालं की गणपती पूजन कार्य करतोय म्हणून मंगलाचरण आपल्याकडे आणायचं. काही वेगवेगळे कार्य करताना आपण कुठेतरी जातो ना पाय पडायला. यान सोडायचं होतं चंद्रयान, तेव्हा सुद्धा तिरुपती बालाजीला हे नवस केलंच की नाही. कुठेतरी दैवी शक्तीला मानावं लागतं. आणि ह्या जगतामध्ये देव मानणारा माणूसच नाहीये, जीवच नाही देव मानणारा. आणि जो देव मानत नाही तो स्वतःला मानत नाही, कारण ते अस्तित्व हाच देव आणि तो दुसऱ्या ठिकाणी निर्माण होतात. तर हे सगळं सांगितलं. त्याच्यानंतर गणपती पूजन झालं. गणपती पूजन झाल्यानंतर आसन शुद्धी सांगितली. आसन शुद्धी म्हणजे काय, काय असतो, निसर्गाचा आपल्यावर प्रभाव होतो. जसा आपल्या आजूबाजूला निसर्ग असतो तशी आपली मनोवृत्ती होते. म्हणून घरात चांगलं बोला, चांगलं बोला असं म्हणतो. कारण की वास्तू काय म्हणतो तसा असतो. आधीच्या काळात थोडंसं वाईट बोलू देत नव्हते घरात. काय की काही झालं की अरे अभद्र कशाला बोलायला लागलं, एक शुभ बोलणाऱ्या लहानपणी कसा सांगितलं. काही झालं तरी असू दे, लोकांना ती सवय लागली. रडत राहायचं, पडत राहायचं. नाही जीवनात दुःख करते, काम करते, काय पुरुषार्थी जीवन पाहिजे माणसाचं. आपली संस्कृती पुरुषार्थ जीवन सांगणारी आहे, रडत पडत बसायचं नाहीये. म्हणून तुकाराम महाराजांचा एक अभंग घेत मला सांगतो, ही जर थोडं भक्ती आवडते देवा. कोणती देव भक्ती देवाला आवडते, तुम्हाला काय आवडतं नाही, देवाला काय आवडतं ती पाहिजे तुम्हाला. ही जर थोडं भक्ती आवडते देवा, संकल्पावी माझ्या संसारात. संसारासाठी जे उठणं बसणं सगळं चालू आहे, पैसा कमवणं, हे कुठेतरी कमी झालं पाहिजे मनातून, त्याच्यातून नाही. शरीरातून तुम्ही कर्म शरीराला करतच राहा, लोकांनी शरीर कर्म करावं लागते. ही जी थोडं भक्ती आवडते तेव्हा संकल्पावी माझ्या संसाराची. ठेविले अनंते तेची राहावी, चित्ती असल्याने समाधान. देवाने जसं ठेवलंय तसं राहणे, इथं फार महत्वाचं आहे का. तुम्ही प्रयत्न केला, प्रयत्न अवश्य करावे, पण निसर्गाला आणि याच्या विरुद्ध जाऊ नये भगवंताच्या. ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असल्याने समाधान. झालिया उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचित. जीवनामध्ये काही दुःख झालं, आता काहीतरी त्रास होतो, कारण की या जीवनात मला कोणी सुख दुःख देऊ शकत नाही.
काहीतरी माझं कर्म दृष्टीत असेल. भीष्माचार्याची आपल्याला कथा माहिती आहे. भीष्माचार्याने एका सर्जाला 6 क्षण एका निवडुंगाच्या झाडावर टाकलं होतं. त्यांना 6 महिने शरशय्येवर पडावं लागलं. का तर कर्मविपाकानुसार त्यांचं फळ वाढत गेलं. म्हणून मला जे जीवनात दुःख प्राप्त होतं, सुख प्राप्त होतं, हे माझ्या कर्मानेच प्राप्त होतं. त्याच्यात देवाचा काहीच वाटा नाही. देव फक्त आपली मानसिक स्थिती आहे. बुद्ध्यातम बदलतो. देव फक्त बुद्धी बदलतो. देव काही आपला दंड घेत नाही, आपल्याला समजायला येत नाही, काही येत नाही. देव काय करतो, फक्त आपली बुद्धी बदलतो आणि आपलं काम होतं. आपण यात्रेत जात असतो, घर बंद करतो, अचानक आपल्याला आठवतं की आता चालूच आहे मध्ये जातो. ही बुद्धी कोणी दिली आपल्याला? ती भगवंताने दिली. तर ह्या बुद्धी देत असतो. तर याच्यासाठी मग त्यांनी आसनशुद्धी, निसर्गाचा आपल्या परिणाम होत असतो निसर्गावर. म्हणून सकाळी काय असतं, वायुमंडलामध्ये देवता दिव्य भूमिभूमी ध्यान करत असते. त्या काळामध्ये केलेलं ध्यान चांगलं होतं. झाडले काय पाहिजे आसनशुद्धी त्याच्यासाठी सांगितलं. पृथ्वी मारुता ते पृथ्वी तू कशी आहेस हे सगळं सांगितलं. आणि आसनशुद्धी सांगितल्यानंतर त्याच्यानंतर सांगितलं ज्ञान. हा ज्ञान फार महत्वाचा आहे. ज्ञान काय आहे की पहिले घंटी वाजून मनुष्य गंध निवारण करायचं. मनुष्याची पूजा देवता घेत नाही. का माहितीये का? तुम्ही एकदा नाथ भगवत वाचा. एक छोटं उदाहरण देतो. ह्या मनुष्याचा एक निसर्गाचा गुण आहे. आपण माझ्याकडे काय हे पाहतो, दुसऱ्याकडे काय. आजच्या आपला उठाठेवर चालू माझ्याकडे काय पाहत नाही. दुसरे तरी गाडी घेतली तरी घर घेतलं का, मग मला 1 कोटीचं लोन घ्यावं लागलं तरी हरकत नाही. मग ते घर घेत. ते घर घेत नाही काय आहे तर घर उठतं ते गाडी घेतलं. माणूस त्या गाडीच्या मागं लागतो. तुझं घर आहे ना, घरात घर चांगलं आहे ना, टू व्हीलर चालू. माणसाचा मनुष्य गंध निवारण करायचं. मनुष्य गंध म्हणजे काय तर नाक मारण्याचे छान उदाहरण दिलं. मांजर असते आणि कुत्रा असते. तुम्ही मांजरीला दगड मारा, मांजर कोणी मारलं पहा. आणि कुत्र्याला तुम्ही दगड मारा, कुत्र काय मारलं पहा. तर मनुष्य असतो, योगी मनुष्याचं वर्णन दिलंय. भगवंताने आपल्याला संसार फेकून मारलाय. मांजरीसाठी जे महात्मे असतात ते पाहतात की कोणी मारलंय. आणि जे मनुष्य असतो संसारातला तो विचार करतो की काय मारलं. त्याचं जे मनुष्य गंध ही मनुष्याची वृत्ती दूर व्हावी गंध, त्याच्यासाठी मनुष्य गंध निवारण सांगितलंय. त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर षोडशोपचार गोष्टी आपल्याला सांगितली. त्या षोडशोपचार पूजा आपण नित्य केली पाहिजे. आणि ह्या पूजेसाठी एवढी सगळी माहिती दिली की आपण देव म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी गोष्टी बाकीची आपल्याला दिलेली आहे. पूर्व कार्यक्रम हे कधी संपत चालू करेल तेवढं करून मी माझं वाद पुष्प आपल्याकडे. गोष्टीगत दृष्टीचं आणि प्रत्येक दृष्टीचं ऐकतच राहावं असं वाटतंय. आपल्याला प्रत्यक्ष पूजा हा विषय थोडंफार काय तुम्हाला नेमकं पूजा करायची